मुंबईत प्रवास करायचा म्हटलं तर सर्वात जास्त कल हा लोकलकडे असतो. मात्र हीच मुंबईची लाईफलाईन जीवनवाहिनी आता मुंबईकरांच्या मृत्यूचा सापळा बनतीये का? कुणीही यावं, कुणालाही मारावं, इतकंच काय तर चाकू आणि कोयत्यानं सपासाप वार करावेत अशा घटना गेल्या काही दिवसात वाढलेल्या आहेत. आता तर अवघ्या 24 तासात मारहाणीच्या भयंकर अशा 3 घटना घडल्या. त्यामुळे लोकलचा प्रवास मृत्यूचा फास बनलाय. सवाल हाच, मुंबई लोकल बनल्या मृत्यूचे सापळे. कुठे कोयत्यानं हल्ला तर कुठे तुंबळ हाणामारी. रेल्वे पोलीस नेमकं करतायत काय? लोकलचा प्रवास जीवाला फास. गुंडांचा हैदोस क्रमांक 1. ठिकाण ठाकुर्ली. वेळ मध्यरात्री 12 वाजता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. लोकलच्या डब्यात बसण्याच्या जागेवरून हा वाद सुरू झाला आणि हा वाद इतका वाढला की तिघांनी थेट कोयता काढून समोरच्या प्रवाशावर एका पाठोपाठ एक सपासप वार केले. ठाकुर्ली स्थानकावर ही धक्कादायक घटना घडली आहे. या हाणामारीत 3 जण गंभीर जखमी आहेत. मारहाण करून हे तिन्ही नराधम आरोपी रेल्वेतून खाली उतरून पळून गेलेत. या हल्ल्यात राजू वाघे, साहिल खंदारे आणि प्रितेश कनोजिया गंभीर जखमी झालेत. हा हल्ला कसा झाला हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. पूर्ण ट्रेन खाली झाली दिवामध्ये. नंतर या लोक डोंबिवलीमध्ये चढला. पूर्ण ट्रेन खाली होती. तो साईडचा पण सीट खाली होता. हे लोकांना तिकडे जाऊन बसायचा होता. हे लोक फक्त आले, मला बोले तू झोपलेला कसा आहे? मी बोलला मी उठतो. मीनी माझा मीठ आटाचा जो मीठ आहे ना तो उचलला तिकडून. या लोकांनी डायरेक्ट आपला काढा काढला आणि मला इकडे मारला. तो मला बोलतो याला लेप भरलेला आपण, आता चल इकडून निघू. नंतर मी ह्याचा कॉलर पकडला, हा छोटेवाल्याचा. ह्या लोक मला ट्रेनतून बाहेर फेकत होता. ठाकुर्लीमध्ये ट्रेन थांबला ना, 4-5 मुले लोक चढले त्याच्यामध्ये वाचवायला मला. त्या लोकांनी ह्याला मारला. गुंडांचा हैदोस क्रमांक 2. तिकडे मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्टेशनवर हा रक्तरंजित थरार घडलेला असतानाच इकडे पश्चिम रेल्वेवरही तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. चर्चगेट विरार लोकलमध्ये ही फिल्मी स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओत प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसतायत. मात्र हा वाद कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. धक्कादायक म्हणजे ही मारहाण करत असताना एक व्यक्ती मशीन काढ अशी धमकी देत असल्याचाही आवाज येतोय. गुंडांचा हैदोस क्रमांक 3. कुर्ला रेल्वे स्टेशनवर लोखंडी रॉड हातात घेऊन धावणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कारवाई करत 49 वर्षीय साजिद अब्दुल करीम चौधरीला ताब्यात घेतलंय. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही समोर आलंय. ठाकुर्ली असो की चर्चगेट विरार लोकल किंवा मग कुर्ला स्टेशन असो, मुंबईत लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याबाबत न्यूज 18 मराठीनं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा जाब विचारलं तेव्हा ते काय म्हणालेत पहा. 2 व्यक्ती ज्यांना मारहाण झाली होती, हे 2 व्यक्ती कल्याणला उतरलेले आहेत आणि त्या एका व्यक्तीचे 2 जे सहकारी आहेत ते 2 सहकारी ठाकुर्ली स्थानकावरती उतरलेले आहेत. त्यांची देखील ओळख पटवली जात आहे. या 2 व्यक्तीपैकी दोघांनाही इथं कल्याण स्थानकावरती प्रथमोपचार देखील देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट करण्यात आलं. त्यापैकी एका व्यक्तीला डोक्याला मारहाण झालेली असल्यामुळे त्याला पुढे सायन हॉस्पिटलला रेफर करण्यात आलेलं आहे. जी कुर्ल्याची घटना आहे त्याच्यामध्ये जो लाकडी काठी घेऊन धावलेला व्यक्ती आहे तो मनोरुग्ण आहे असं प्रतीत होत आहे. त्याची देखील तपासणी केली जात आहे. त्याला RPF आणि GRPच्या माध्यमातून पकडण्यात देखील आलेलं आहे. हल्लीच नालासोपाऱ्याजवळ मध्यरात्री धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाची चाकू भोगसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला काहीच किंमत नाही का, असा सवाल आता प्रवासी विचारू लागलेत. 4थ्या सीटवर बसायचं असतं. आतमध्ये चढल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो तुम्ही कुठे उतरणार आहेत, काय उतरणार आहे विचारलं, त्यानुसार आपलं सीट ॲक्वायर केलं जातं आणि नंतर मग ते बसले जातात.
मग बाकीचे जे उभे राहिले त्यांनी कुठे बसायचं, मग असं पण होतं ना. मग चौथ्या सीटला काही जण मग जागा नाही होते, तुम्ही उभा नाही राहू शकत का, शुल्लक गोष्टीवरनं वाद होतात. बाकी काय लोकल डबे वाढवावे अशी शासनाला विनंती आहे. त्यामुळे सगळ्यांनी याकडे लक्ष देणं आणि सगळ्यांनी सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे. लोकल ही मुंबईकरांची सर्वात महत्त्वाची जीवनवाहिनी आहे, पण हाच लोकलचा प्रवास प्रवाशांच्या जीवाला फास्ट ठरू लागलाय. खरं तर प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या रेल्वे पोलिसांच्या संख्येवरही मोठं प्रश्नचिन्हच उभं राहिलंय. मला असं वाटतं रेल्वे सुरक्षा बल काय करतं, जर हे असे प्रकार घडत असतील तर लोकांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. आपले खासदार जे आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी हा प्रश्न मला असं वाटतं, आता अधिवेशन चालू होतंय, मुंबई रेल्वेला सर्वात जास्ती रेव्हेन्यू मिळवून देते, त्या मुंबईकरांची जर सुरक्षा होत नसेल तर हा प्रश्न खासदारांनी संसदेत उचलला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकलने लोक प्रवास करतात, त्यात लोकलची गर्दी तर जीवघेणी ठरतच आहे, पण त्यासोबतच वारंवार घडणाऱ्या हत्या आणि हाणामारीच्या घटना ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ट्रेनमध्ये कुणीही घुसावं, कोयते चाकू काढावेत आणि सपासप वार करावेत, इतकी रेल्वेची सुरक्षा लेचीपेची झाली आहे का? आणि त्यावर रेल्वे प्रशासन काही धडक कारवाई आणि तातडीच्या उपाययोजना करणार आहे की नाही, असा सवाल आता मुंबईकर विचारतोय. कारण शेवटी मुंबईकरांच्या जीवाचा हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.